नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा पासले अभ्यास मित्र परिवारामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये आपण मॅथ्स आणि रिझनिंगची नवीन सिरीज चालू केलेली आहे। याआधी आपले 4 लेक्चर झालेले आहेत। हे आपलं कदाचित 5वं लेक्चर असणार आहे। याच्यामध्ये आपण मॅथ्स आणि रिझनिंगचे मिक्स टाइपचे क्वेश्चन सॉल्व करून घेणार आहे। यामध्ये आयोगाने विचारलेले किंवा इतर सरळ सेवा एक्झाममध्ये विचारलेले जे क्वेश्चन आहेत ते आपण डिटेलमध्ये सॉल्व करून घेणार आहोत। तर 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये तुम्ही ही सिरीज नक्की पहा। ठीक आहे, आपण पहिला क्वेश्चन पाहूयात। बघा, पहिल्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर हा मालिकेचा क्वेश्चन आहे, आपल्याला सॉल्व करून घ्यायचा आहे। ठीक आहे, आपण लिहून घेऊयात। काय म्हटलंय बघा त्यांनी, 5, 25 मोठं लिहूयात जरा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसणार ते। बघा, 5, 25 परत पुढे काय दिलंय, 61, 113 आणि विचारले पुढची संख्या काय येणार हे त्यांनी विचारलेलं आहे। ठीक आहे, बघा तर आपण ह्या दोन्हींमधला फरक घेतला तर बघा काय येतोय, तर 20 असा फरक येतोय। या दोन्हीमधला जर तुम्ही फरक घेतला मित्रांनो, तर बघा या दोन्हींमधला फरक काय येत आहे, तर त्या दोन्हींमधला फरक येत आहे, करून बघा। 61 मधून 25 घालवा, ठीक आहे, 36 असा फरक येत आहे। 113 मधून तुम्ही 61 घाला, ठीक आहे, तर 52 असा फरक येतोय बघा, 52। आता या दोन्ही मध्ये काय फरक असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। ठीक आहे, आणि म्हणजे आपल्याला ती संख्या काढता येईल। तर याच्यावरून काही तुम्हाला पॅटर्न दिसतोय का बघा, तर म्हणजे एक बघता क्षणी असा काही पॅटर्न आपल्याला दिसत नाहीये। तर आपण या फरकांमधला जो फरक आहे तो काढून घेऊयात। याच्यामध्ये काही पॅटर्न, ह्या फरकांमध्ये काय फरक येतोय का ते आपण बघू। 36 वजा 20 केलं तर बघा काय येतंय, 16 येतंय। इथं पण असं काही 16 वगैरे काय येते का बघू, आपण करून बघूयात। ठीक आहे, 16 येतोय, म्हणजे काय, ह्या फरकांचा फरक किती येतोय, तर 16 येतोय। म्हणजे आपल्याला आहे ना फक्त एकाच ठिकाणी फरक नाही काढून बघायचा, तर त्या फरकांमधला आपण फरक बघून घ्यायचा। असं बघा, हे आहे ना अशी पॅरलल, कधी कधी आहे ना ही मालिका अशी पॅरलल चालत असते, म्हणजे ह्या मालिकेच्या खाली पण एक मालिका चालत असते। मग ते पण तुम्ही एकदा करून बघायचं। जर फरक जर तुम्हाला इथं दिसत नसेल किंवा इथं तुम्हाला जर पॅटर्न लक्षात येत नसेल, तर फरकांमधला पण फरक घेऊन बघायचा। ठीक आहे, तर आता इथे 52 आहे, तर इथली संख्या काय येईल, या संख्येमध्ये आपण 52 मध्ये जर 16 ऍड केलं तर ही संख्या येईल का इथली, आपण करून बघूयात। बघा काय येतंय, इथे 52 मध्ये तुम्ही 16 जर ऍड केलं तर बघा, ठीक आहे, 68 येते। इथे 68 हे संख्या येते, म्हणजे इथे आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये +60 फरकांमध्ये ऍडिशन होते। ठीक आहे, तर आता पुढची संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल बघा, 113 मध्ये 68 ऍड करून घ्या, तुम्हाला पुढची संख्या मिळणार। ऍड केलं बघा काय येते, तर आपल्याला उत्तर येते 181 असं। इथं उत्तर प्रश्नचिन्हाच्या जागी येते 181 हे आपलं उत्तर येते। तर ऑप्शन मध्ये 181 कुठे आहे बघा, तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे। 181 हे आपलं उत्तर असणार आहे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। याच्यामध्ये बघा काय म्हटलंय, खालील मालिकेत गाळलेल्या जागी कोणते वर्ण आणि संख्या येतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। इथे त्यांनी काहीतरी दिलेला आहे, सी पुढे नंबर दिलेला आहे, असं त्यांनी EG 18, IK 32, MO 58 असं त्यांनी दिलेलं आहे। त्याच्यावरून तुम्हाला काही समजतंय का बघा, म्हणजे असं ऑब्झर्वेशन होऊन बघा की तुम्हाला काय याच्यामध्ये अंदाज लावता येतोय का। जर येत नसेल तर सरळ लिहून बघायचं। ठीक आहे, आता त्यांनी AC 10 वगैरे दिलंय, EG वगैरे असं त्यांनी काय काय दिलंय बघा। तुम्हाला एक ऑब्झर्वेशन केलं तर बघा लक्षात येईल। ठीक आहे, आपण आधी लिहूनच घेऊयात म्हणजे तुम्हाला समजणार ते। AC काय दिलंय, 10 दिलंय, EG काय दिलंय, तर 18 दिलंय, IK काय दिलंय, तर 32 दिलंय, आणि M
ओ काय दिलेला आहे तर दिलेला आहे 58 दिलेला आहे. ठीक आहे, बघा याच्यामध्ये तुम्ही ई मध्ये पहिलं जे अक्षर आहे, जे अल्फाबेट आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही 4 अंक 4 पोझिशननी पुढे गेला तर तुम्हाला काय भेटणार आहे बघा, तर ई भेटणार आहे बघा. ए नंतर 1 2 3 4 चौथ्या स्थानी काय भेटत आहे तुम्हाला, तर ई भेटतंय. म्हणजे जी पहिलं स्थान आहे, हे जो नंबर दिलेला आहे त्याच्या पहिल्या स्थानामध्ये 4 पोझिशननी पुढे गेल्यानंतर तुम्हाला कुठलं अल्फाबेट भेटतंय तो पॅटर्न इथे फॉलो झालेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये पण जर 4 ऍड केलं तर आय यायला पाहिजे. ठीक आहे, आपण करून पाहूयात. बघा ई नंतर 4 तुम्ही 4 पोझिशननी पुढे जायचे. ठीक आहे, ई कुठे आहे, ई नंतर 4 FGHI आहे 4 नंबरला. म्हणजे इथे काय होतंय, +4 नी पुढे सरकत आहे. पहिल्या स्थानाची पोझिशन +4 नी पुढे सरकत आहे. म्हणजे इथं पण काय आहे, तर इथं पण 4 नीच पुढे जात आहे. आय नंतर 4 नी 1 2 3 4 चौथ्या स्थानी काय आहे, तर यम आहे. म्हणजे +4 ची त्या पोझिशन मध्ये ऍडिशन होत आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यानंतर पण येणारी जी संख्या असणार आहे तर तिथे पण काय होणार आहे, तर मी थोडंसं इकडे थोडं अलीकडे लिहू का म्हणजे तुम्हाला ते समजेल. ठीक आहे, काय होतं, M058 असं होतं. ठीक आहे, याच्यामध्ये +4 ची ऍडिशन झाली. म्हणजे इथं पण येणारी पहिली पोझिशन त्याच्यामध्ये काय होणार आहे, +4 ची ऍडिशन होणार आहे. यम नंतर चौथी पोझिशन काय असणार आहे अल्फाबेट मधले ते आपल्याला बघायचे आहे. हे यम नंतर काय, MNOP म्हणजे काय येतंय, तर क्यू हे येतंय. पहिल्या स्थानावरती क्यू येते. तर क्यू असलेलं कुठे आहे, तर ऑप्शन आपल्याला डायरेक्ट उत्तर येते बघा. इथे क्यू असणार तर एकच आहे, पण तरी पण आपण पुढचं सॉल्व्ह करून घेऊयात. ठीक आहे, तर सी नंतर पण बघा कितीची ऍडिशन होत आहे, सी ई 1 2 3 आणि 4 म्हणजे खाली पण काय होते, +4 ची ऍडिशन होते बघा. जी नंतर चौथ्या स्थानी काय येते, तर आय येते. +4 के येते म्हणजे +4 ची ऍडिशन होतीये. परत के नंतर चौथ्या स्थानी काय येतंय, तर ओ येते. तिथे पण +4 ची ऍडिशन होतीये. म्हणजे ओ नंतर चौथ्या पोझिशनला काय आलं पाहिजे ते आपण काढून बघूया. म्हणजे इथे सेकंड नंबरला जो येणारा अक्षर अल्फाबेट आहे ते ओ नंतरची चौथी पोझिशन असणार आहे. ठीक आहे, ओ नंतर 1 2 3 4 म्हणजे काय इथे येणार, तर यस हे येणार आहे. ठीक आहे, क्यू आणि एस हे तर आले बघा आपल्या ऑप्शन मध्ये. म्हणजे आपलं ऑलमोस्ट कन्फर्म झालंय उत्तर. ह्याच्यापेक्षा वेगळं QS च्या पुढे काय आहे का, तर QS हे एकच आहे. म्हणजे आपलं ऑलमोस्ट उत्तर कन्फर्म झालेलं आहे. म्हणजे लगेच म्हणजे पूर्ण कधी कधी गणित सोडवायची गरज नसते बघा. तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळत असेल तर लगेच सॉल्व्ह करून घ्यायचं. इथं काय आहे, तर QS आलेलं आहे आपल्या ऑप्शन मध्ये. QS कुठे आहे, तर एकच आहे ऑप्शन क्रमांक 2 QS 108. म्हणजे पुढचं सॉल्व्ह करायची तुम्हाला गरजच नाहीये. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे, हा सांकेतिक भाषा टाईपचा क्वेश्चन आहे बघा. याच्यामध्ये त्यांनी एक वर्ड दिलाय, त्याच्या पुढे काहीतरी अशी भाषा दिलेली आहे. तर बकेट साठी त्यांनी पुढे काहीतरी ते ACTV असं काहीतरी दिलेलं आहे. आणि बोनस साठी काय असं त्यांनी विचारलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, तर याच्यामध्ये काय सांकेतिक भाषा कोड वर्ड वापरलेला आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे. ठीक आहे, आपण त्यासाठी आधी लिहून घेऊयात. बकेट त्यांनी जे दिलेली असते माहिती त्याच्यामध्येच काहीतरी कोड असतो, तो आपल्याला शोधून काढायचा असतो. ठीक आहे, आपण त्याआधी त्यांनी जे दिलेलं आहे ते लिहून घेऊयात. ठीक आहे, आपण हे बकेट असं लिहून घेतलेलं आहे. तर बघा बकेटसाठी त्यांनी काय केलंय, तर बघा एक ऑब्झर्वेशन केलं ना, तर इथे किती नंबर आहेत बघा. इथे किती अक्षर आहेत, तर 6 आहेत. 1 2 3 4 5 सॉरी किती आहेत, तर 6 अल्फाबेट्स दिलेले आहेत तिथे. आणि त्याची भाषा आहे ती 12 अंकाची आहे बघा. 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे 12 आहे. म्हणजे प्रत्येक एका अल्फाबेट साठी काय आहे, तर दोन अल्फाबेट दिलेले आहेत. तर त्याची आपण मांडणी करून घेऊयात. तर बी च्या खाली आपण काय लिहून घेऊयात, तर AC. ठीक आहे, परत याच्या खाली काय घेऊयात, यूच्या तर TV. सी साठी काय लिहून घेणार आपण,
तर BD लिहून घेणार. आणि नंतर के साठी काय लिहून घेणार आपण, तर JL लिहून घेऊयात. आणि ई साठी काय, DF. ठीक आहे. आणि टी साठी SU लिहून घेऊयात. म्हणजे ठीक आहे, आपण मांडणी करून घेतलेली आहे. बघा आपल्याला याच्यामध्ये आपल्याला काहीतरी कोड शोधून काढायचा आहे. बघा एक विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की एसीच्या मधला शब्द कोणता आहे, तर बी आहे. म्हणजे काय केलंय त्यांनी, बीच्या आधीचा एक घेतलेला आहे अल्फाबेट आणि नंतरचा एक अल्फाबेट घेतलेला आहे. बघू हा कोड आहे का आपण चेक करून बघूयात. तर बघा यू नंतर पण तसंच पाहिजे, एक आधीचा पाहिजे नंतरचा पाहिजे. हे बघा यूच्या आधीचं काय आहे, तर टी आहे. यूच्या नंतर काय, फी आहे. म्हणजे इथं पण कसा तोच पॅटर्न फॉलो झालेला आहे. ठीक आहे. सीच्या काय, सीच्या आधी बी आहे, सीच्या नंतर डी आहे. सेम पॅटर्न फॉलो झालेला आहे. के नंतर केचं पण काय, आधी जे नंतर यल. याच्यासाठी पण काय केलंय, ई साठी पण तसंच असणार आहे. ईच्या आधी डी असणार आहे आणि ईच्या नंतर आहे एफ असणार आहे. टी साठी पण कसं आहे, तर तसंच दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. आता आपल्याला बोनस साठी शोधून काढायचं. आपल्याला बघा इथे एक पॅटर्न सापडलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय केलेलं त्यांनी, जे अल्फाबेट दिलं आहे त्या अल्फाबेटच्या आधीचं एक अल्फाबेट आणि नंतरचं एक अल्फाबेट असं करून त्यांनी तो एक कोड लँग्वेज त्यांनी तयार केलेली आहे. ठीक आहे. सांकेतिक भाषा तयार केलेली आहे. आपण मग बोनससाठी पण ते तसं लिहून काढूयात. ठीक आहे. बोनस साठी आता बी साठी पण काय करायचंय, आधीचं एक अल्फाबेट नंतरचं एक अल्फाबेट. बीच्या आधी काय येणार आहे बघा, ए, नंतर काय येणार आहे सी. ठीक आहे. ओ साठी बघूयात. तर ओच्या आधी काय येणार आहे, एन, नंतर काय येईल पी. एन साठी काय आहे बघा, एन कुठे गेलं आपलं. ठीक आहे. एन साठी काय येणार, एनच्या आधी यम येणार आणि नंतर काय येणार ओ, यम ओ. यू साठी काय येईल, टी येईल आणि व्ही येईल. बघा यू साठी टी येईल, मग नंतर व्ही येईल. आणि एस साठी बघा काय येते, तर एसच्या आधी येणार आहे आर, नंतर येईल टी. ठीक आहे. तर आपल्याला ही सांकेतिक भाषा मिळालेली आहे. ते आपल्या ऑप्शन मध्ये कुठे ते आपल्याला बघायचं आहे. ACNP कुठे दिसतंय का बघा, तर बघा ह्या ऑप्शन मध्ये दिसते. AC चेक करून बघा, ACNPMOTVRT. तर म्हणजे आपण ही सांकेतिक भाषा डिकोड केलेली आहे. सोपी आहे. आधी दिलेली जी माहिती असते ती व्यवस्थित आपल्याला पडताळून पाहायची असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा काय म्हटलेलं आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपल्याला समोर स्क्रीनवर एक डायग्राम दिसत आहे बघा. यातले जर तुम्हाला हे अस्पष्ट दिसत असेल तर मी हे व्यवस्थित लिहिते. इथे 47 आहे बघा, हे 10 आहे, 33 आहे, हे क्वेश्चन मार्क आहे इथे काढायला विचारले त्यांनी. हे 62 आहे, हे 58 आहे, हे 39 आणि हा 18. ठीक आहे. आता हे तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. तर आता त्यांनी प्रश्नचिन्हाच्या जागी काय असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. तर आपण बघूयात काय वाटतंय तुम्हाला. तर असं एक बघता क्षणी तुम्हाला लक्षात नाही येते, पण तुम्ही समोरच्या ज्या समोरासमोर संख्या दिलेल्या आहेत तर त्यांची वजाबाकी करून बघूयात काय पॅटर्न वगैरे येतोय का पाहूयात आपण. ठीक आहे. 39 मधून 10 मायनस करा, काय येणार आहे, तर 19 उत्तर येत आहे. नंतर काय आहे, 62 मधून 33 मायनस करूयात आपण. हा 62 मधून आपण काय करणार आहोत, 1 मिनिट, इथे 29 येईल, इथे पण 29 येत आहे. ठीक आहे. नंतर काय करताय आपण, तर 47 मधून 18 मायनस करूयात. तर बघा इथं काय येत आहे. ठीक आहे. तर इथे सगळ्यांचा फरक जी वजाबाकी आहे ती येत आहे 29 अशी वजाबाकी येत आहे. म्हणजे इथे पण अपेक्षित काय असणार आहे, 58 मधून जर ती प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या असणार आहे ती मायनस केली तर काय यायला पाहिजे, त्यांच्यातला डिफरन्स आला पाहिजे 29 हा आला पाहिजे. तर ठीक आहे. इथली संख्या काढण्यासाठी आपण काय करणार, ठीक आहे, आपल्याला काय करायचंय, तर इथली संख्या काढायची आहे आपल्याला. तर इथं काय असणार, इथं यांचा डिफरन्स काय आला पाहिजे, तर 29 असा आला पाहिजे.
तर 29 याच्यामधून कुठली संख्या अशी आहे जी याच्यातून मायनस केल्यानंतर 29 हा डिफरन्स येईल? तर बघा 58 मधून तुम्ही 29 मायनस करा तर तुमचं उत्तर काय येणार आहे? तर 29 येणार आहे. म्हणजे इथं कुठली संख्या असणार आहे? तर 29 ही संख्या असणार आहे. 29 ही संख्या असणार आहे. बघा करून बघा, 58 मधून 29 गेलं, तुम्हाला काय येणार डिफरन्स येणार? तर 29 येणार आहे. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, काही नाही, समोरच्या ज्या संख्या आहेत त्यांचा डिफरन्स वजाबाकी करून घ्यायची होती. सर्वांची वजाबाकी काय येते? तर 29 हे उत्तर येणार आहे आपलं. ठीक आहे, नेक्स्ट घेऊयात. बघा काय म्हटलेलं आहे यांनी, जरी हे बघा हा UPSC सीट सेट 2011चा क्वेश्चन जरी असला तर असे क्वेश्चन आहे ना आपल्या वेगवेगळ्या एक्झाम म्हणजे सरळ सेवेची एक्झाम असो किंवा आयोगाचे क्वेश्चन असू द्यात MPSC मध्ये पण असे क्वेश्चन विचारतात. त्यामुळे आपण याची पण प्रॅक्टिस करून घेणार आहोत. तर काय म्हटलंय बघा त्यांनी, एका व्यक्तीकडे फक्त 1 रुपये आणि 2 रुपयाची नाणी आहेत. तिच्याकडे एकूण 50 नाणी आहेत. ओके, त्यांचे मूल्य 75 इतके आहे, म्हणजे 75 रुपये इतके मूल्य आहे. तर तिच्याकडील रुपये 1 आणि रुपये 2 ची नाणी अनुक्रमे किती असतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे बघा 1 आणि 2 ची त्यांच्याकडे 50 नाणी आहेत आणि त्यांची एकूण किंमत किती आहे? 75 आहे. पण त्यांनी क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे? तर त्यांनी विचारलं आहे की 1 रुपये आणि 2 रुपयाची किती नाणी असतील असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आपण हे डायरेक्ट बघा आपण ऑप्शन वरूनच काढू शकतो. आपण ऑप्शनच डायरेक्ट चेक करून टाकूयात. बघा आपण काय करूयात पहिल्यांदा, तर पहिला ऑप्शन चेक करूया. पहिल्या ऑप्शनला काय करू, 15 रुपयाची आपण 15 साठी काय करणार आहे? 1 रुपयाची 15 नाणी घेऊयात आपण. त्याच्यामध्ये कशाची ऍडिशन करूया? 35 रुपयाची आपण 2 नाणी घेऊन बघूयात. ठीक आहे, बघा काय येते बघा, तर 85 येते. तर हे नाहीये, आपल्याला काय आलं पाहिजे इथं? तर 75 हे आपलं उत्तर, म्हणजे 75 रुपये आलं पाहिजे. म्हणजे हे तर नाहीये. पहिला आपला ऑप्शन काय होतंय? तर ते उत्तर येत नाहीये. आपण दुसरा ऑप्शन चेक करून बघूयात. 35 आपण 1 रुपयाची नाणी घेऊयात आणि 15 आपण 2 रुपयाची नाणी घेऊयात. तर हे बघा याचं उत्तर काय येईल? तर 35, ठीक आहे, हे काय येईल? 65 रुपीज. म्हणजे हे पण आपलं उत्तर असणार आहे का? तर नाही, हे पण आपलं उत्तर नसणार आहे. आपण तिसरा ऑप्शन बघूयात. 30 नाणी आपण 1 रुपयाची घेऊयात. परत काय करूयात? 20 रुपयाची आपण 2 नाणी घेऊयात. बघा इथे काय येतंय? बघा इथे येत आहे 70 रुपये. तर आपल्याला त्यांनी विचारलं काय? तर एकूण 75 रुपये आहेत. म्हणजे हे तिन्ही ऑप्शन आहेत ते चुकीचे आहेत. आपल्याला शेवटचा आपले ऑप्शन आहे बघा तो चेक करून बघायचा आहे. आपलं उत्तर तर तेच असणार आहे, पण आपण चेक करून बघूयात. 25 नाणी आपण 1 रुपयाची 25 नाणी घेऊन बघूयात आणि 25 नाणी 2 रुपयाची घेऊन बघूयात आणि त्यांची ऍडिशन करूयात. आपण 1 रुपयाची 25 नाणी घेतली तर काय येईल? 25 येईल. त्याच्यामध्ये आपण ऍडिशन करू. 2 रुपयाची 25 नाणी घेऊयात, म्हणजे ते किती येईल? तर 50. बघा इथे आपलं उत्तर काय येते? 75 रुपये. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये तेच विचारलेलं, म्हणजे आपलं काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार आहे. म्हणजे किती असणार आहे? 1 रुपयाची 25 नाणी असणार आहेत आणि 2 रुपयाची पण 25 नाणी असणार आहेत. तेव्हा किती? 75 रुपये हे एकूण असणार आहेत. ठीक आहे, आपलं ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर येते. कधी कधी बघा आपल्याला ऑप्शन वरूनच म्हणजे उलट्या मेथडनी पण आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. कधी कधी काय करायचं? ऑप्शन पण चेक करून बघायचे, ते आपल्याला जास्त फायदेशीर ठरतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा काय म्हटलंय, जर राधा सुनीतापेक्षा तरुण आहे पण रीतापेक्षा मोठी आहे, रीता गीतापेक्षा मोठी आहे, श्याम रीतापेक्षा मोठा आहे, पण राधापेक्षा तरुण आहे, तर सर्वात तरुण कोण आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. MPSC सरळ सेवा भरती परीक्षा 2012चा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आपण अशा क्वेश्चन मध्ये काय करायचं? त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित त्याची मांडणी करून घ्यायची. काय म्हटलेलं आहे? राधा ही सुनीतापेक्षा तरुण आहे, म्हणजे सुनीताच्या खाली कोण येणार आहे? तर राधा. ठीक आहे, राधा. ठीक आहे, पण रीतापेक्षा मोठी आहे, म्हणजे राधा मोठी आहे रीतापेक्षा.
ठीक आहे. परत काय म्हटलंय, रीता गीतापेक्षा मोठी आहे, म्हणजे गीता लहान आहे रीतापेक्षा. बर, पुढे काय म्हटलेलं आहे की श्याम रीतापेक्षा मोठा आहे, म्हणजे इथे काय होणार आहे, इथे मध्ये कोण येणार आहे तर श्याम येणार आहे बघा, रीतापेक्षा तो मोठा आहे. ठीक आहे. पुढे काय म्हटलेलं आहे तर राधापेक्षा तरुण आहे. श्याम रीतापेक्षा मोठा आहे आणि राधापेक्षा तरुण आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे तो राधापेक्षा लहान आहे आणि रीतापेक्षा मोठा आहे, म्हणजे तो कुठे येणार आहे तर राधा आणि रीताच्या मध्ये श्याम येणार आहे, म्हणजे इथं श्याम असणार आहे. ठीक आहे, मग मी थोडंसं इरेज करून तुम्हाला व्यवस्थित ऑर्डरने लिहून दाखवते. ठीक आहे, म्हणजे यांच्यामध्ये कोण येणार आहे तर श्याम येणार आहे. बघा आता आपण हे ते व्यवस्थित, सर्वात मोठं वयस्कर कोण आहे, सर्वात वयस्कर आहे तर सुनीता. सुनीता ही सर्वात वयस्कर आहे आणि सर्वात लहान कोण आहे, सर्वात लहान आहे गीता. आणि मग क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे बघा, तर सर्वात तरुण कोण म्हणजे सर्वात लहान कोण आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर आपलं उत्तर आधीच निघालेलं आहे, त्याचं उत्तर काय असणार आहे गीता. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 4 गीता हे आपलं उत्तर असणार आहे. व्यवस्थित मांडणी करून घ्यायची. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूयात. बघा काय म्हटलेलं आहे, या संख्या श्रेणीत लगतच्या दोन संख्यात 2चा फरक असलेल्या संख्यांच्या किती जोड्या मिळतील असं म्हटलेलं आहे. अशा लगतच्या कोणत्या 2 जोड्या आहेत ज्यांचा फरक 2 आला पाहिजे आणि अशा किती जोड्या आहेत हा त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, आपण चेक करून पाहूयात. बघा आपल्याला पहिली जोडी भेटते बघा 6 आणि 4, त्याच्यामधला फरक काय असणार आहे तर 2 हा फरक असणार आहे. आपल्याला किती भेटली, एक आपल्याला पहिली जोडी भेटली. 4 हे 4 मधून एक गेलं काय ते तर येणारच नाही, त्याच्यानंतरच पण येणार नाही. बघा चेक करून पहा, 2 मधून गेले हे पण नाही येणार, हे पण नाही येणार. बघा इथे 1चा फरक येईल, इथे 3चा फरक येईल, 2चा फरक येईल. हा बघा आपल्याला अजून एक जोडी मिळाली, 2चा फरक, म्हणजे आपल्याला फक्त काय काढायचंय तर 2चा फरक काढायचा आहे. ठीक आहे, हे येईल का नाही येणार. बघा 5 आणि 5 मधून 3 गेलं, ही एक आपल्याला जोडी भेटली, म्हणजे आपल्याला तिसरी जोडी भेटली. बघा हे पण येणार आहे का तर नाही. हे बघा 8 मधून 6 गेलं, आपल्याला ही एक जोडी भेटली. कितवी भेटली तर 4थी जोडी भेटली. इथे 4चा फरक येईल, इथे पण नाही येणार, इथे पण जास्त फरक येईल. बघा म्हणजे आपल्याला ऑलरेडी 4 भेटलेले आहेत, अजून आपल्याला इथे 3चा फरक येईल. ठीक आहे, हे बघा 5 जोड्या आपल्याला भेटलेल्या आहेत. त्याच्यानंतर काय आहे तर 5 मधून 8 गेलं, एक नाही भेटणार. हा आणि शेवटची जोडी म्हणजे आपल्याला किती जोड्या भेटलेल्या आहेत तर 6 जोड्या. म्हणजे आपल्याला कशा जोड्या काढायच्या होत्या की ज्या लगतच्या 2 संख्या आहेत त्यांच्यामधला फरक किती असला पाहिजे, 2 असला पाहिजे. आणि अशा किती जोड्या आहेत हे त्यांनी विचारलेलं आहे. तर किती जोड्या निघालेल्या आहेत आपल्या तर 6 जोड्या निघालेल्या आहेत. तर मग आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. एकूण आपल्याला 6 अशा जोड्या मिळालेल्या आहेत. ठीक आहे, चेक करून बघायचं. आपण पुढचा क्वेश्चन घेऊयात. बघा काय म्हटलंय, एका खेळाडूचा खालून 20वा क्रमांक आणि वरून 25वा क्रमांक आहे, तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते हे त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, काय म्हटलंय लिहून घेऊयात. खालून 20वा क्रमांक. ठीक आहे, हा खेळाडू आहे. त्याचा बघा खालून काय असणार आहे 20वा क्रमांक आहे त्याचा. ठीक आहे, खालून 20वा क्रमांक आहे तर वरून 25वा क्रमांक आहे. तर काय आहे याचा वरून 25वा क्रमांक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. खालून 20वा क्रमांक आहे म्हणजे याच्या आधी किती असणार आहे तर 19 खेळाडू असणार आहेत.
आणि वरून 25 आहे म्हणजे त्याच्या आधी किती असणार आहे, तर 24 खेळाडू असणार आहेत. तर एकूण खेळाडू किती असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा ऍडिशन करून घ्या. वरचे 24 खेळाडू घेतले आपण, मधला हा आपण काय करणार आहे, इथे डबल काउंट नाही करायचं. बघा 25 वरचा म्हटलाय आणि खालून 20 आपण त्याला डबल काउंट करायचं नाही. तो कोण आहे, एकच खेळाडू आहे, त्याच्यासाठी वेगवेगळ्या पोझिशन सांगितलेलं आहे. म्हणजे आपण काय करणार, एक तो खेळाडू एकदाच घेणार आहे आपण त्याला खेळाडू, त्याच्यामध्ये काय खालचे 19 खेळाडू. म्हणजे यांची बघा ऍडिशन करून बघा काय उत्तर येणार आहे. तर बघा किती असणार आहे, तर 44 खेळाडू 44 खेळाडू असणार आहेत. ठीक आहे, आपला ऑप्शन क्रमांक काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊयात. काय म्हटलंय, केअरटेकर या शब्दातील 5वे, दुसरे आणि 8वे मूळाक्षर वापरून अर्थपूर्ण असे किती अर्थपूर्ण शब्द बनवता येतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपल्याला काय करायचंय, कोणतेही शब्द नाही बनवायचे आहेत, ज्यांचा काहीतरी अर्थ असणार आहे, त्याला काहीतरी मिनिंग असणार आहे, असेच आपल्याला शब्द बनवायचे आहेत. ठीक आहे, काय म्हटलंय ते आपण लिहून घेऊयात. केअर टेकर. ठीक आहे, पहिला, दुसरा, 5वा, 6वा, 7वा, 8वा आणि 9वा. ठीक आहे, हे 9 शब्द आहे. या शब्दातील 5वे, दुसरे मूळाक्षर आता बघूयात काय म्हटलेलं आहे. या शब्दातील 5वे व दुसरे, 5वे बघा, 5वे, दुसरे आणि किती म्हटलेलं आहे, तर 8वे, हे 3 मूळाक्षर वापरून किती अर्थपूर्ण शब्द बनवता येतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर ते कोणते मूळाक्षर आहेत बघा, एक आहे टी आणि आहे ई असणार आहे. आता बघा याच्यावरून आपल्याला अर्थपूर्ण, आता बघा ए टी ई याचा काय अर्थ निघतोय का, तर नाही. याच्यापासून आपल्याला काय करायचे, मिनिंग पूर्ण शब्द बनवायचे आहेत. तर बघा ईट होईल पहिला मिनिंगफुल, ईट म्हणजे आपण खातो, ईट, हा ह्याला अर्थ आहे, ठीक आहे. ठीक आहे, दुसरं अजून काय होईल बघा, टी होईल का, बघा टी चहा होत आहे आपल्याला, म्हणजे किती निघतायत, तर 2 निघतायत. त्याच्यापेक्षा वेगळं काय निघतंय का, बघा करून बघा, काही वेगळं निघणार आहे का, तर नाही. जर निघलं तरी त्याचा काय अर्थ असणार आहे का, नाही. आपल्याला काय विचारले क्वेश्चन मध्ये, अर्थपूर्ण विचारले. अर्थपूर्ण नसतं तर मग वेगळं उत्तर असू शकलं असतं, पण त्यांनी तिथे हे जे महत्वपूर्ण शब्द आहेत बघा त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. त्यांनी अर्थपूर्ण विचारलेलं आहे, म्हणजे इथे किती 2च मिळणार आहेत. ठीक आहे, तर आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घेऊयात. बघा ए बी सी डी ई व एफ ही मुले त्याच क्रमांकाने एका टेबलाभोवती वर्तुळाकार बसली आहेत. प्रथम ए आणि सी यांनी आपापसात जागा बदलल्या व नंतर ई व एफ यांनी परस्परात जागा बदलल्या, तर आता डी च्या जवळ कोण बसले आहे असं त्यांनी क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे, नेहमीप्रमाणे दिलेलं आहे तशी आकृती ड्रॉ करून घ्यायची. बघा वर्तुळाकार टेबल, ते कुठल्या यांनी बसलेले आहेत क्रमाने, तर ए बी सी डी ई एफ असं दिलेलं आहे. ए इथे बसला समजा, बी इथे बसला, सी इथे बसला, नंतर काय डी ई एफ. ठीक आहे, हे असं त्यांनी आधी दिलेलं जसं आहे तसं आपण ड्रॉ केलं. पण त्या पुढच्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, तर त्यांनी काही चेंजेस केलेले आहेत. तर बघा काय चेंज केलेले आहे त्यांनी, तर ए व सी ने आपापसात जागा बदललेल्या आहेत. बघा ठीक आहे, इथं ए, ठीक आहे, इथं काय होतं, ए होतं. ए आणि सी ने काय केलं, आपापसात जागा बदलली, म्हणजे सी ए च्या जागी आला आणि ए सी च्या जागी आला. मधलं जे अल्फाबेट आहे ते तसंच आपण लिहून घ्या, बी ला तसंच लिहून घेणार आपण. ठीक आहे, नंतर काय केलं त्यांनी, तर ई व एफ नी पण जागा बदलली. आता इकडे बघा, इथं एफ ई होता ते वरती गेलं आणि एफ च्या जागी काय गेलं, ई च्या जागी काय गेलं, तर एफ गेलं आणि इथं आहे तसं डी लिहून घेतलं.
ठीक आहे, आता आपण ही दुसरी पण डायग्राम जे चेंजेस झालेले आहेत, यांनी जागा इंटरचेंज केली आहे बघा, यांनी पण जागा इंटरचेंज केली. मग ही डायग्राम 1 आणि आपल्याला दुसरी डायग्राम मिळालेली आहे चेंजेस केल्यानंतर. आता चेंजेस केल्यानंतर डायग्राम 2 मध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे, तर डीच्या जवळ आता कोण कोण बसलेलं आहे. तर बघा डीच्या या साईडला कोण बसलेलं आहे बघा, एफ बसलेला आहे. आणि डीच्या इकडच्या साईडला राईट साईडला काय कोण बसलेला आहे, तर ए बसलेला आहे. म्हणजे डीच्या बाजूला कोण बसलेले आहेत, एफ आणि ए बसलेले आहे. तर आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, हे व आहे बघा, ए झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. डीच्या शेजारी कोण बसलेला आहे, तर ए आणि एफ हे दोन बसलेले आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा काय म्हटलेलं आहे, याच्यासारखे क्वेश्चन आपण आधी पण लेक्चर मध्ये घेतलेले आहे. सोपं आहे, डायरेक्ट तोंडी उत्तर निघतात, पण तरी पण आपण स्टेप वाईज जाणार आहोत. काय म्हटलेलं आहे, स्त्रीची ओळख करून देताना एक पुरुष म्हणाला, हिचा नवरा हा माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. त्या स्त्रीचे त्या पुरुषाचे नाते काय, असे त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे, त्याचं डायरेक्टच उत्तर तोंडी पण आलं पाहिजे. ठीक आहे, तरी पण आपण सॉल्व्ह करून घेणार. बघा पुरुष, ठीक आहे, आपण पुरुषला साईडला लिहून घेऊयात. एक पुरुष आहे, तो या स्त्रीला बघा काय म्हणतोय, ही स्त्री आहे, स्त्रीला म्हणतोय हिचा नवरा हा याच्या वडिलाचा कोण आहे, तर एकुलता एक मुलगा. आता बघा इथं त्यांनी ना प्रश्नातच त्यांनी आपल्याला उत्तर दिलेलं आहे बघा. तर ते त्यांनी काय म्हटलेलं आहे, एकुलता एक मुलगा म्हणजे किती असणार आहे, तिच्या वडिलाला किती मुलं असणार आहे, तर एकच असणार आहे. त्याचे वडील म्हणजे तो कोण असणार आहे, तर स्वतः असणार आहे बघा. म्हणजे इथे हा त्याच्या वडिलांचा मुलगा असणार आहे आणि त्यांना एकच मुलगा आहे. म्हणजे हा कोण असणार आहे, हा नवरा म्हणजेच तो पुरुष असणार आहे. तर उत्तर काय येणार आहे, तर ही स्त्री या पुरुषाची कोण असणार आहे, तर बायको असणार आहे बघा. आणि हा पुरुष त्या स्त्रीचा नवरा असणार आहे. परत चेक करून बघा, त्यांनी म्हटलं आहे ते बरोबर आहे. ह्या स्त्रीचा नवरा आहे तो एकुलता एक मुलगा आहे त्याच्या वडिलाचा. जर इथे एकुलता एक शब्द हा वापरला नसता तर कदाचित असं होऊ शकलं असतं, दीर वगैरे असता, अजून एखादा मुलगा आपण कन्सिडर करू शकलो असतो. पण तिथं त्यांनी स्पेसिफिक दिलेला आहे एकुलता एक मुलगा. म्हणजे त्याला भाऊ तर नाहीये, म्हणजे तो स्वतःच त्याच्या वडिलाचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्या स्त्रीचा कोण आहे, तर नवरा आहे. ठीक आहे, मग उत्तर काय येणार आहे, बायको. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर येणार आहे. हे छोटे छोटे जे कीवर्ड असतात याच्यावरती लक्ष द्यायचं. आपण काय करतो गडबडीमध्ये हे विसरून जातो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा आपण आहे ना घड्याळाचे खूप वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन घेतलेले आहेत. मागचे पण जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप कव्हर केलेले आहेत. तर अशा टाईपचं पण मी बहुतेक पहिल्या किंवा दुसऱ्या लेक्चर मध्ये घेतलेलं आहे. तर बघा याचं उत्तर काय येणार आहे, इथे आपण ट्रिक यूज केलेली होती, काही जणांना आठवत असेल तर. 8 वाजता आरशात किती वाजले असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, किती वाजलेले आहेत, तर 8 वाजलेले आहेत. तर त्या आरशात बघितले, ठीक आहे, सॉरी 8 वाजता जर त्या आरशात बघितले तर किती वाजले असतील असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, तर कसं काढायचं, आता तुम्ही असं करणार का की घड्याळ काढणार, मग त्याच्या आरशातली प्रतिमा वगैरे हे ते बघत बसणार. एक्झाम मध्ये तेवढा टाइम नसतो. तसं देखील काही मुलं काढतात पण तेवढा वेळ नसतो आपल्याकडे. तर अशा वेळी काय करायचं, तर ट्रिक वापरायची, जेणेकरून आपण काय करू शकतो, तर डायरेक्ट उत्तर काढू शकतो. ज्यावेळी पण आरशातील प्रतिमा त्यांनी विचारलेलं असतं तर तेव्हा काय करायचं, तर दिलेली वेळ 11:60 मधून 11:60 म्हणजेच काय, तर 12 असं होतं. पण आपण काय करतो 11:60 दिलेली वेळ काय करायची, तर त्याची वजाबाकी करून घ्यायची. म्हणजेच ते आपलं येणारं उत्तर असणार आहे. बघा काय येते वजाबाकी, तर 3:60. बघा आता सरळ सरळ आहे, 3:60 म्हणजे किती वाजलेले आहेत, तर 4 हे आपलं उत्तर येणार आहे. म्हणजे किती वाजले असतील, तर 4.
ठीक आहे, 3 वाजून 60 मिनिटं म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो 4. तर आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. आणि ही आपली ट्रिक आहे. जेव्हा आपण आरशातील प्रतिमा विचारलेली असते त्यावेळेस काय करायचं, तर 11 वाजून 60 मिनिटं मधून दिलेला वेळ काय करायचा, वजा करायचा आणि ते येणारं उत्तर असतं ते आपल्या आरशातील प्रतिमा असते. ठीक आहे, म्हणजे किती आरशात बघितले, 8 वाजता आरशात बघितले तर किती वाजलेले दिसणार तुम्हाला, तर 4 दिसणार. ठीक आहे, हे सोपं होतं, तसं तुम्ही काढू शकला असता, पण ज्यावेळेस अवघड काही दिलेलं असतं त्यावेळेस तुम्हाला ही ट्रिक वापरता येते. ठीक आहे, आपलं उत्तर आपण काढलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा, विधानांचा क्वेश्चन आहे. बघा काय म्हटलेलं आहे, सर्व मांजरी कुत्रे आहेत. फेन डायग्रामचा क्वेश्चन आहे. पहिल्यांदा असं फेन डायग्राम देईल की पहिल्यांदा काय करायचं, फेन डायग्राम काढून घ्यायची. सर्व मांजरे कुत्रे आहेत. हे बघा, ही सर्व मांजरं आहेत आणि ती काय म्हटलेलं आहे, ती कुत्री आहेत. ठीक आहे, ह्याला काय म्हणूयात आपण, मांजरी. सर्व मांजरी कोण आहेत, तर कुत्री आहेत. ठीक आहे, आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय म्हटलंय, सर्व उंदीर मांजर आहेत. आता याच्यामध्ये कसं येईल, तर आतमध्ये येईल. बघा, उंदीर काय येतील, तर आतमध्ये येतील. बघा, सर्व उंदीर मांजरी आहेत, हे आपण काढून घेतलं. आपली वेन डायग्राम काढून झालेली आहे. आता आपण काय करायचं, तर त्यांनी जे निष्कर्ष दिलेले आहेत ते चेक करून बघायचे, त्यांची पडताळणी करून बघायची, ते सत्य आहेत की असत्य आहेत. ठीक आहे, पहिला निष्कर्ष काय दिलेला आहे पहा, त्यांनी सर्व मांजरी उंदीर असण्याची शक्यता आहे. बघा काय म्हटलंय, सर्व मांजरी उंदीर असण्याची शक्यता आहे. ठीक आहे, बघा उंदीर बघा प्रमाण, त्याचं प्रमाण उंदरांचं काय आहे, तर कमी आहे, आतमधला भाग आहे त्याचा. आणि सर्व मांजरी उंदीर कसे काय होतील बरं, तर उंदीर समजा उंदरांचं प्रमाण 40 असेल. ठीक आहे, तर मांजरींचं प्रमाण इथं किती असणार आहे, समजा एक अंदाजे पकडलं तर 60 असणार आहेत. तर त्या ह्या 60 मधले 40 तर असू शकतात, पण राहिलेले 20 आहेत का, म्हणजे सर्वच आहेत का, काही असू शकतात पण सर्व आहेत का, तर नाही. म्हणजे आपला निष्कर्ष एक काय असणार आहे, हा चुकीचा असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं काय करायचंय, दुसरा निष्कर्ष आपल्याला पडताळून पाहायचा आहे. म्हणजे पहिला चुकीचा असणार आहे, दुसरा पाहूयात. सर्व उंदीर कुत्रे आहेत. ठीक आहे, कुत्रे बघा इथं मोठ्या गोल मध्ये सगळ्यात लास्टचा गोल कोणाचा आहे, कुत्रा. म्हणजे कुत्रे खूप आहेत आणि त्याच्यामध्ये उंदीर काय कमी आहेत. तर म्हणजे काय, हे बरोबर येणार आहे. बघा, सर्व उंदीर हे कुत्रे आहेत, हे आपलं विधान काय येणार आहे, निष्कर्ष काय येणार, सत्य येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, तर फक्त 2 हे निष्कर्ष सत्य आहे. म्हणजे आपला ऑप्शन असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घेऊयात. चालेल, बघा हा, बघा हा क्वेश्चन आहे, आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा. बघा, आपण लास्ट टाइम पण आरशातील प्रतिमेचा क्वेश्चन सोडवलेला आहे. ज्यावेळेस पण आपण आरशातील प्रतिमा सोडवत असतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे पण राईट साईडला असणार ते लेफ्ट साईडला जाईल आणि जे लेफ्ट साईडला असेल ते राईट साईडला जाणार. ठीक आहे, आपण त्याप्रमाणे डायग्राम ड्रॉ करून द्या. त्यांनी आधी कशी दिली आहे ती काढून घेऊयात क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, तर त्यांनी असं दिलंय बघा, वर मायनस दिलंय, इथे भरीव त्रिकोण दिलेला आहे, इकडे गोल दिलेला आहे आणि इथे प्लस दिला आहे. आता बघा आपली ट्रिक आपण वापरून उत्तर काढूयात. ठीक आहे, जे पण राईट साईडला असणार, जे उजवीकडे असेल ते डावीकडे जाणार आणि जे डावीकडे असेल ते उजवीकडे येणार. आपण त्याप्रमाणे मग आपण ड्रॉ करून बघूयात. ठीक आहे, या रेषांमध्ये काही फरक होणार आहे का, झाला तर ते तुम्हाला विजिबल नसणार आहे. ठीक आहे, तर मग इथे विजिबल फरक काय असणार आहे बघा, वरचं खाली आणि खालचं वर इथे काहीच होणार नाही, उजवी आणि डावी बाजू चेंज होणार आहे. म्हणजे वरचं काय मायनसला मायनस तसंच राहणार आहे आणि आपल्या त्रिकोण मध्ये पण काही फरक होणार नाही. म्हणजे फरक कुठे होणार आहे बघा, या 2 चिन्ह आहेत बघा, आपल्या काय आहे उजवीकडे प्लस आहे, ते उजवीकडचं इकडे कुठे येणार, तर डावीकडे येणार आणि डावीकडचा गोल कुठे जाणार, तर उजवीकडे जाणार. म्हणजे आपलं हे उत्तर आलं पाहिजे. आपल्या ऑप्शन मध्ये हे उत्तर कुठे आहे ते आपण पाहूयात. हे उत्तर बघा कुठे दिसतंय तुम्हाला, तर बघा आपला ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. आरशातील प्रतिमेची ट्रिक काय असणार आहे, तर जे उजवीकडे आहे ते डावीकडे आणि जे डावीकडे आहे ते उजवीकडे करून घ्यायचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात.
बघा हा वयवारीचा क्वेश्चन आहे. अनिल हा सुनीतापेक्षा दुप्पट वयाचा आहे. 3 वर्षापूर्वी त्याचे वय सुनीताच्या तेव्हाच्या वयाच्या तिप्पट होते. तर अनिलचे सध्याचे वय काय हे त्यांनी विचारलेलं आहे. हे वयवारीचे जे क्वेश्चन असतात ते UPSC असतो, MPSC असतो, सरळ सेवा असतो, पोलीस भरती असतो, सगळ्या एक्झाम मध्ये विचारतात. त्यामुळे हा पार्ट तुमचा एकदम परफेक्ट असला पाहिजे. ठीक आहे. माहिती काय दिलेली आहे त्यांनी, तर अनिल हा सुनीतापेक्षा दुप्पट वयाचा आहे. ठीक आहे. आपण अनिल आणि सुनीताचे वय काढून घेऊयात. अनिल आणि ही सुनीता आहे. ठीक आहे. आपण काय म्हणूयात तर एक मिनिट, आपण सुनीताला वरती लिहूयात कारण आपण सुनीताला X मानतोय. म्हणजे तुम्हाला असंही लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला ते समजायला सोपं जाणार. सुनीता आणि खाली लिहूयात अनिल. ठीक आहे. आपण काय करूयात, सुनीताचं वय आपण X मानूया. तर हा सुनीतापेक्षा काय आहे, दुप्पट वयाचा, म्हणजे तो किती आहे तर 2x आहे. ठीक आहे. तर 3 वर्षापूर्वी त्याचे वय सुनीताच्या वयाच्या तिप्पट होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आपण काय करतो इथं 3 वर्षापूर्वी, म्हणजे 3 वर्षापूर्वी सुनीताचं वय काय असणार आहे बघा, X - 3 हे सुनीताचं वय 3 वर्षापूर्वी असणार आहे. बघा 3 वर्षापूर्वी अनिलचं वय काय असणार आहे, हे 2x - 3 हे काय आजचं वय, आजचे वय. ठीक आहे. हे या साईडचं असणार आहे ते त्यांचं 3 वर्षापूर्वीचं वय असणार आहे. पण त्यांनी काय म्हटलं आहे की सुनीताच्या तेव्हाच्या म्हणजे 3 वर्षापूर्वीच्या वया 3 वर्षापूर्वी त्याचे वय सुनीताच्या तेव्हाच्या वयाच्या तिप्पट होते. ठीक आहे. हे सुनीताच्या वयाच्या तिप्पट त्यांचे वय होते. जर सुनीताचं 3 वर्षापूर्वी वय X - 3 होतं, तर मग अनिलचं वय काय होतं तर तिच्या वयाच्या तिप्पट होतं. एक मिनिट. ठीक आहे. बघा तर तिप्पट होतं म्हणजे सुनीताच्या वयाच्या काय होतं, तिप्पट वय होतं. आणि हे कोणाचं वय आहे, अनिलचं वय आहे ते सुनीताच्या वयाचं. सुनीताचं वय जर 3 वर्षापूर्वी X - 3 होतं तर त्याच्या तिप्पट होतं. म्हणजे बघा आपण हे सॉल्व्ह करून बघूया. 3x - 9 2x - 3. ठीक आहे. आपण काय करूयात तर आपण 3x - 2x - 3 + 9. ठीक आहे. तर काय येणार आहे x 6 म्हणजे x काय येणार आहे, x ची किंमत 6 येणार आहे. मग त्यांनी काय काढायला सांगितलंय तर अनिलचे सध्याचे वय म्हणजे आजचे वय काय आपण अनिलचे मानलेले आहे 2x. x ची किंमत किती निघलेली आहे बघा आपल्याला तर x आपण जे समीकरण आहे ते सॉल्व्ह करून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर x ची किंमत निघलेली आहे 6 आणि मग अनिलचं वय काय आपण मानलेलं आजचे तर 2x. आपण x ची किंमत त्याच्यामध्ये ठेवून बघूयात. x ची किंमत काय आहे 6 म्हणजे अनिलचे आजचे वय काय असणार आहे तर 12 वर्षे हे अनिलचे वय असणार आहे. ठीक आहे. आपलं उत्तर कुठे आहे ऑप्शन मध्ये तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आज आपण 15 गणित बघितलेले आहेत बघा. आतापर्यंत जेवढे लेक्चर झाले त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत आणि आता येणाऱ्या इथून पुढे लेक्चर मध्ये पण आपण वेगवेगळ्या टाईपचे मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन्स आपण जास्तीत जास्त सराव करून घेणार आहे. ते पण सोप्या पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं डिटेलमध्ये आपण एक्सप्लेनेशन घेत आहोत. ठीक आहे. तर आजचं आपलं लेक्चर इथे संपत आहे. आपण उद्या पण 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये लाईव्ह लेक्चर घेणार आहोत. तर सर्वांनी हे लेक्चर नक्की अटेंड करा. ठीक आहे. धन्यवाद.